नमस्कार मंडळी, मी सुनीता तुम्हा सर्वांचे हाऊस क्वीन क्रिएटिव्हिटी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। घरात बसून मलाही खूप कंटाळा येत होता। म्हणलं की थोडंफार आपण पण बाहेर काम करूया। जसे की माहिती आहेच तुम्हाला, मी एकुलती एक मुलगी होते, तर मला कुठे काम करायला वगैरे मी कधीच अनुभव घेतलेला नाही आणि कधी मी असं बाहेर काम केलेलं नाही, तर बोर होत होता। आता माझे मुलं मोठे झाल्यामुळं करायचं तरी काय, कपडे शिवून पण थोडंसंही बाहेर जाता येत नव्हतं। म्हणलं कपडे शिवून पण डोक्यात दुखत होतं। म्हणलं थोडं तरी आपण बाहेर केलो तर आपल्याला कस्टमर पण भेटतील आणि माझं पण काम होईल। या हेतून मी पण बाहेर पडलेली आहे। मला पण खूप बोर होत होता। माझी मुलं मोठे झाल्यात आणि आत्ता मला हे काम काही लागत नाही की तयारी करा, हे करा, ते करा, कपडे घाला, आंघोळीला पाणी काढा, आंघोळ घाला, हे सगळं माझं आता झालेलं आहे। तर मला घरात बसून कंटाळा येत होता। म्हणलं मी आता 2 पैसे पण भेटतील आपल्याला आणि काम पण भेटेल आणि मी घरी येऊन जाऊन बघत राहीन, या हेतून मी हे काम चॉईस केलेलं आहे। तर मंडळी बघू शकता तुम्ही किती गोंडस बाळ आहेत आणि त्यांच्यापासून माझी सुरुवात आणि होते सकाळची। तर खूप भारी वाटतं, छान वाटतं मलाही। आणि ही माझी मैत्रीण आहे, यांचा लास्ट दिवस जो होता तो मी शूट केलेला आहे। तिच्या युनिफॉर्मवरती आमच्या सगळ्यांची साईन घेतली आणि तिचे जे जवळचे मित्रमैत्रिणी आहेत त्यांचीही साईन घेतली, कारण आठवणी राहतील म्हणून या मुली असं करत होत्या। आम्हालाही आमचे 10वीचे दिवस जे आहेत आठवले आणि आम्हाला आमचं जे सेलिब्रेशन होतं ते खूप भीतीदायक होतं। आम्ही असं एवढं काही एन्जॉयमेंट केलो नाही, पण आठवले आमचे पण दिवस। आणि मैत्रिणी सगळे मिळून प्रत्येक घरीच्या एक दिवस ठरवले होते, प्रत्येकीच्या घरी जायचे। कोण पुरणपोळ्या केले होते जेवण्यासाठी, कोण पोहे बनवले, कोण रवा बनवले, कोणी आवडीचं काय बनवायचं विचारून बनवले। असे आमचे 10वीचे दिवस आम्ही सेलिब्रेशन केले होते। तर गावाकडची शाळा म्हटल्यावर थोडे जे मैत्रिणी होत्या आमच्या, त्या 2-2.5 किलोमीटर चालून यायच्या सकाळी। तर त्यांच्या घरी तर एक दिवस राहून मुक्काम करून दुसऱ्या दिवशी पुरणपोळ्याचं जेवण करून आम्ही आलेलो होतो। तर असे होते आमचे 10वीचे हे दिवस, आठवले मला पण यांच्यासोबत। तर 10वीच्या टाईमला यांची जे एन्जॉयमेंट तुम्ही बघू शकता। आमची बस थांबलेली आहे, पण कोणी आतमध्ये यायला म्हणत नाही की अजून त्यांना टाईम स्पेंड करायचाच होता आपल्या मित्रमैत्रिणीसोबत। तर 10वी जे आहे ना आणि लास्ट दिवस जे आहे ना आठवणीतले असतात। तर मुलं आणि मुली येतच नव्हत्या, म्हणून आम्ही अजून एक 5 मिनिट वेट केला आणि सगळ्यांना घेऊन जाण्यासाठी मी खाली उतरले। तुम्ही बघू शकता हे ग्रुप बनवून किंवा चमकी किंवा पाणी एकमेकांवर घालून हे खूप छान असं एन्जॉय करत होते। आणि शेवटी मी खाली जाऊन सगळ्यांना घेऊन आले वरती। आणि तुम्ही बघू शकता हे मोठ्या मुलांचा सेलिब्रेशन होता। हा आहे आता प्रायमरी सेक्शन पण तुम्ही बघू शकता। खूप एक्साइटमेंट, खूप एन्जॉयमेंट त्यांच्यामध्ये आणि शाळेमध्ये पण त्यांना खूप काही खाऊ वगैरे दिले होते। तर खूप खुश होते लास्टच्या दिवशी हे मुलं मुली। आणि तुम्ही बघू शकता यांच्या हातामध्ये आहे सगळं काही दिलेलं, शाळेतून भेटलेलं खाऊ वगैरे। तर यांची जी आहे लास्ट दिवसाची पार्टी अशी झाली होती आणि मोठ्यांची पण मी तुम्हाला दाखवले आणि छोट्या गोंडस बाळांची पण दाखवले। आपल्या नॅचरल लुकमध्ये ते खूप गोड आणि सुंदर दिसत होते। तर असे होते त्यांचे लास्ट दिवस। मुलांचे शाळेचे लास्ट दिवसाचे व्हिडिओ मी शूट करून ठेवले होते, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करायला सुद्धा विसरू नका। आणि ही जी माझी फ्रेंड आहे ना, तिला पण एवढा आनंद झाला होता ना, माझ्या जीवनातला पहिला असा बड्डे आहे मी यांच्या सोबत सेलिब्रेशन करून, मला खूप भारी वाटत आहे। ती खूप खुश होती, शब्दात सांगू शकत नाही एवढी ती म्हणजे खुश होती। आनंद तिच्या गगनात मावत नव्हता। मला खूप भारी वाटतं या मुलांसोबत माझं बड्डे सेलिब्रेशन करून। आणि घरात आपण बड्डे करतो तर आपल्याला एवढं काही वाटत नाही, केक आणतो, सगळं काही आणतो, पण 4 मुलींमध्ये केलेलं हा बड्डे अविस्मरणीय ठरणार आहे तिलाही। ती तुम्ही बघू शकता तिच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे। तर माझा बड्डे पण येत आहे आणि मुलांची सुट्टी पडणार आहे मला असं वाटत आहे। मुलं मला विचारत होते काकी तुम्हाला काय आवडते आणि ते तुम्हाला देऊ।
तर कलर कोणता आवडतो, गाणं कोणतं आवडतं तुम्हाला, असं सगळं मुली विचारत होते. खूप गोड मुली आहेत ही. बड्डेचं एक्साइटमेंट मुलींमध्ये भरपूर प्रमाणात जोशमध्ये आणि खूप छान असं सॉन्गही म्हणत होते मुली. आणि ग्रीटिंग कार्ड बघू शकता, मस्त असं ग्रीटिंग कार्ड बनवून आणले होते मुलं आणि मुली, आणि खूप छान असं लिहून पण आणले होते काय काय. तर तर असा होता हा लास्ट दिवसाचा व्हिडिओ. हा व्हिडिओ आवडला तर नक्की आवर्जून लाईक करा. आणि भारी वाटतं घरात बसून करायचं तरी काय, थोडंफार जाऊन आपण एका निमित्ताने ह्याच्यानं आपण बाहेर पण जातो. त्यासाठी असा काम चॉईस केलेला आहे की जेणेकरून मीही घरी येऊ शकते, मुलांना गेले का वेळेवर शाळेत बघू शकते. लहानच आहे ते पण. सकाळची सुरुवात माझी त्या गोंडस बाळांसोबत होते. मला खूप छान वाटतं त्यांच्यासोबत. मलाही माझे दिवस आठवतात. मीही मुलांना कधी असेच लहान नसताना सोडायची. वयानुसार माणसामध्ये खूप काही चेंजेस बघायला भेटतो आणि ते अनुभव मी घेत आहे. तर असंच एन्जॉय करत मी काम करत आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत आणि बाय.